नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर 4-5 दिवस झालं काही ब्लॉग वगैरे बनवले नाही आणि आज 4-5 दिवसानंतर पाऊस उघडलाय आणि 4-5 दिवसानंतर ऊन पण आता दिसतंय बघा. ऊन पडलंय आज चांगलं. तुम्हाला एक गोष्ट दाखवत्या. इथं असं आमचं घर आहे आणि घराच्या अगदी जवळच म्हणजे अगदी समोर इथेच ही बघा, ही आमची चिऊ आहे, दिसतीये का? आणि तिनं इथं छान असं एक घरटं बांधलंय आणि त्या घरट्यामध्ये तिची छान छान पिल्लं आहेत 3. हे बघा, चिऊ, ए चिऊ, खाऊन आणली? दिवसभर तिची पळापळ अशी चालू असते पिल्लांना खायला आणायची. मग आम्ही तिला अशी चपाती वगैरे चुरून देतो खायला, मग ती चारते. एक मिनिट तुम्हाला दाखवते. चिऊ, धर ग बा, घे चपाती. चपाती घेऊन जाते आणि नंतर थोडी मोठी असेल तर थोडी छोटी करून येते आणि परत येऊन पिल्लांना चारते. तुम्हाला दाखवते आता कशी ती घेऊन येते चपाती आणि चारते बघा. आता परत चपाती कुठे ठेवली? दर दुसरी घे. हा, तूच खाल्ली का? कुठं जाते घेऊन काय माहिती. पिल्लांना तर चारण पण बघू तर पिल्लं खातात का बघू आपल्याकडून. आपण चपाती चारायला गेलो हा तर ते पिल्लं खात नाहीत बरं का. की बाई स्वतःच खाऊन घेते. आम्ही हिचं नाव चिऊ ठेवलंय आणि रोज तिला चपाती देतो. ती चपाती पण खाते, पिल्लांना पण चारते. आता तिला काय झाले काय माहित नाही, तीच खाऊन घेते, पिल्लांना काय चारणच. आणि हे पक्षी आहेत ना, घरटं पण तिथंच बांधतात बरं का, जिथं त्यांना म्हणजे सुरक्षित वाटतं. तर अगदी घर इथं आणि इथं लगेचच असं झाड आहे आमच्या घराच्या समोर आणि इथंच तिने घरटं बांधले आणि आम्हाला भीत पण नाही ती. म्हणजे आमची एक फॅमिली मेंबर असल्यासारखीच झाली आहे ती. हो की नाही ग चिऊ? बघा पिल्लं बघा किती क्यूट क्यूट आहे, छान छान. आम्ही त्या पिल्लांना हात नाही लावला बरं का, कारण म्हणतात की पिल्लांना हात लावला ना तर ती आई त्यांना घेत नाही म्हणून. बघा कशी बसली. तुम्हाला आमचा आणखी एक फॅमिली मेंबर दाखवते बरं का. हे बघा, शेरू, शेरू, जेवला का तू? जेवला? जेवला का बा? शेरू, ए शेरू, जेवला? माझं थँक्यू दे. थँक्यू, थँक्यू द्या मिनिटा, दे ना. थँक्यू. हा आमचा शेरू आहे, एक 5-6 महिन्यांचा आहे आणि आमच्याकडे येऊन त्याला 1-2 महिने व्हायला आले. सारखा झोपतो आहे की नाही? ए येड्या, सारखं झोपतो ना तू? सारखं झोपतो ना? तू लाडात कसं येतं दाखव. लाडात कोण येतं? ए असं मारू का तुला? असं मारू? मारू का मारू? तर आज तुम्हाला आमची चिऊ दाखवली, आमचा शेरू पण दाखवला. आणखी एक आहे बरं का आमची फॅमिली मेंबर, आमची मनी म्हणजे आमचं मांजर. आमच्या मांजरीला पण पिल्लं झालेत, पण तिनं पिल्लं काय केलं माहितीये का? आम्ही एक दुधाची आमची डबल बकेटचं मशीन आहे
तर आम्ही एकच त्याची बकेट वापरतो आणि जी दुसरी बकेट आहे तर ती कोटमाळ्यावरती ठेवली आणि त्या बकेट मध्ये जाऊन तिनं पिल्ल घातलेत. पण आता काय ना की लगेच त्यांनी डोळे वगैरे उघडले नाहीत म्हणून त्यांना आम्ही खाली काढलं नाही. तर आता ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमच्या मनीषी पिल्ल पण दाखवते. आमचा शेरू आणि चिव कशी वाटले नक्की सांगा बरं का कमेंट करून. आणि कसं केलं आता हा तिने साडी घातलेली आणि व्हिडिओ चालू केला की बघा लाजली कशी. बघू का ग लाजती. तुला आवडते ना साडी. हं? आज शाळा लवकर सुटली हिची 10 वाजता. हे बघा आमची मनी ही इकडं चालली कशी तिकडं. तिची पिल्ल आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. दाखवायचे ना बाळा. दाखवायचे ना. तर आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ज्योती देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तू म्हण. धन्यवाद. बाय कर. बाय बाय.